तर फ्रेंड्स, मी अस्मिता मराठी अस्मिता यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर बरेच असे नवीन क्रिएटर्स आहेत जे की नुकतेच जॉईन झालेले आहेत यूट्यूबला आणि त्यांना त्यांचं चॅनल हे ग्रो करायचं आहे। तर चॅनल फास्ट ग्रो करायचं असेल तर लाईव्ह घेणं हे खूप गरजेचं आहे आणि जेव्हा तुमचे 50 सबस्क्रायबर म्हणजे 50 सबस्क्रायबर कंप्लीट होतात तेव्हा तुम्ही लाईव्ह घेण्यास सुरुवात करू शकता। पण जर तुम्ही नवीन क्रिएटर्स असाल म्हणजे नुकतंच तुम्ही यूट्यूब जॉईन केलेलं असेल तर तुम्हाला लाईव्ह कशा पद्धतीने घ्यायचं हे सुद्धा माहिती नसतं। त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे। तर बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत ज्या की नवीनच यूट्यूबला जॉईन झालेल्या आहेत, त्या बऱ्याचदा मला विचारत असतात की लाईव्ह कशा पद्धतीने घ्यायचा, विदाऊट फेस लाईव्ह कशा पद्धतीने घ्यायचा। तर बरेच असे क्रिएटर्स आहेत जे की लाईव्ह घेऊ इच्छितात पण त्यांना फेस दाखवायचा नाही, म्हणजे विदाऊट फेस तुम्ही फेस न दाखवता लाईव्ह कशा पद्धतीने घेऊ शकता हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आणि जेव्हा तुम्ही लाईव्ह घेतात तेव्हा तुमचा वॉच टाईम हा खूप फास्ट ग्रो होतो। लाईव्हमुळे तुमचे सबस्क्रायबरसुद्धा खूप इझिली ग्रो होतात। तर तुम्ही नक्कीच चॅनल ग्रो करण्यासाठी लाईव्ह ऑप्शन नक्कीच चूज करू शकता। तर विदाऊट फेस लाईव्ह कशा पद्धतीने घ्यायचा हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे तुम्हाला सर्वात आधी जायचं आहे यूट्यूबमध्ये। यूट्यूबमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे प्लस आयकॉन दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। प्लस आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली 4 ऑप्शन्स बघायला मिळतात जे की आहेत व्हिडिओ, शॉर्ट, लाईव्ह आणि पोस्ट। तर तुम्ही लाईव्हवर क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्हाला हा अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। तर लाईव्हवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पेन्सिल आयकॉनवर क्लिक करा आणि इथून तुम्ही तुम्हाला जे काही टायटल द्यायचं आहे ते चेंज करू शकता, जसं की हॅश लाईव्ह, हॅश व्हायरल अशा पद्धतीने जर तुम्ही टाकलं तर तुमचे लाईव्ह हा व्हायरल होण्याची शक्यता असते। त्यानंतर व्हिजिबिलिटी आहे खाली, तर व्हिजिबिलिटीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पब्लिक आणि अनलिस्टेड हे 2 ऑप्शन बघायला मिळतात। तर लाईव्ह जाण्याआधी तुम्हाला पब्लिक करून घ्यायचं आहे, पब्लिक ऑप्शन चूज करायचा आहे आणि बॅक यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे बरेच असे ऑप्शन्स बघायला मिळतात जे की ऑडियन्स सिलेक्ट केलेला आहे इथे मी। तर इथे तुम्हाला नो इट्स नॉट फॉर मेड किड्स हाच ऑप्शन चूज करायचा आहे। जर तुम्ही टुगेदर लाईव्ह करणार असाल तर तुम्ही इथून टुगेदर लाईव्हसुद्धा करू शकता। इथून तुम्ही डिस्क्रिप्शन ॲड करू शकता जर तुम्हाला डिस्क्रिप्शन ॲड करायचं असेल तर। मी इथे ॲड करत नाही आहे कुठलं डिस्क्रिप्शन। त्यानंतर तुम्ही लोकेशन तुमचं चूज करू शकता। तर इथे इंडिया मी चूज करून घेते म्हणजे तुमचा लाईव्ह हा इंडियामध्ये सजेस्ट केला जाते। आणि त्यानंतर मेन ऑप्शन म्हणजे स्क्रीन कास्ट हा ऑप्शन तुम्हाला बघायला मिळेल, तो तुम्हाला ऑन करायचा आहे। स्क्रीन कास्ट ऑप्शन ऑन केल्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्टवर क्लिक करायचं आहे आणि हे सेटिंग जर आपण आधीच केलेली आहे। इथे मी ऑडियन्स माझं नो इट्स नॉट फॉर किड्स चूज केलेलं आहे आणि त्यानंतर मी इथे नेक्स्ट क्लिक करेल। नेक्स्ट क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा अशा पद्धतीचा इंटरफेस बघायला मिळेल। यावर पेन्सिल आयकॉनवर क्लिक करून तुम्ही तुमचा लाईव्हचा जो काही थंबनेल आहे तो चेंज करू शकता, बट मला इथे चेंज करायचा नाही, त्यासाठी मी नेक्स्ट क्लिक करून घेत आहे। त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल। तुम्हाला इथे गो इटवर क्लिक करून नंतर अशा पद्धतीचा स्टार्ट रेकॉर्डिंग और कास्टिंग विथ यूट्यूब हा ऑप्शन येईल, त्यावर तुम्ही स्टार्ट नाववर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली तुमच्या गॅलरीमध्ये जाऊन एखादा फोटो चूज करू शकता किंवा तुम्हाला प्री रेकॉर्डेड जर व्हिडिओ दाखवायचा असेल तर तो व्हिडिओ प्ले करून तुम्ही लाईव्ह हा स्टार्ट करू शकता। कदाचित यूट्यूब क्रायटेरियामध्ये बसत नसेल म्हणून माझं लाईव्हची जी काही मी स्क्रीन रेकॉर्डिंग घेते ती होत नाही आहे, त्या कारणाने मी तुम्हाला समोरची जी काही रेकॉर्डिंग फुल दाखवू शकले नाही, त्यासाठी खरंच मनापासून सॉरी।
तुम्ही लास्टचं स्टार्ट नाऊ ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली तुमच्या गॅलरीमध्ये जाता आणि गॅलरीमध्ये गेल्यानंतर जो तुम्ही फोटो किंवा व्हिडिओ चूज करता त्याला तुम्ही प्ले करायचा आहे आणि गो लाईव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. म्हणजे तुमचा फेस न दाखवता लाईव्ह हा स्टार्ट होईल. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी हेल्पफुल ठरला आहे का नक्कीच कमेंट्स करा आणि नक्कीच सांगा. चला तर भेटूयात नेक्स्ट अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, बाय.